नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 4 फेब्रुवारी 2025 रोजी आहे रथसप्तमी. रथसप्तमीच्या दिवशी एक गोष्ट घराघरातून केली जाते, ती म्हणजे रथसप्तमीला दूध उतू घातलं जातं. पण रथसप्तमीला दूध का उतू घातलं जातं? दूध उतू घातल्याने नक्की काय होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी कुठला खास उपाय करायला हवा, ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारू शकते, आपल्या घरात सगळ्यांना आरोग्याची प्राप्ती होऊ शकते, हे सुद्धा आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात आधी बघूया रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याने काय होतं. रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करतो, कारण तो सूर्याचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच त्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा केली तर सूर्यनारायण आपल्याला आरोग्य देतो. आपल्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा सुख समृद्धी असू द्या, पण आरोग्य नसेल तर आपण त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. पण चांगल्या आरोग्याची किंमत आपल्याला जोपर्यंत मिळत नाही, जोपर्यंत आपण आजारी पडत नाही. म्हणूनच आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि आरोग्याचं वरदान मिळवण्यासाठी सूर्यनारायणाची पूजा रथसप्तमीला करायला हवी. मग आता ही पूजा कशी करायची आहे, चला जाणून घेऊया. व्रत करताना म्हणजे जो हे व्रत करणार आहे त्याने आदल्या दिवशी षष्टीला एक वेळा जेवून राहावे. रथसप्तमीच्या दिवशी पहाटे उठून तुमची सर्व कामे आवरून घ्यावी. त्यानंतर शक्य असेल तर कोणत्याही धातूचा दिवा घ्या आणि तो दिवा सूर्याचे ध्यान करून वाहत्या पाण्यात सोडा. आता शहरात वाहतं पाणी मिळणं शक्य नाही, म्हणूनच त्याला एक पर्याय आहे. नवीन टब किंवा परात ज्या गच्चीत नेऊन तिच्यात पाणी भरा आणि तो दिवा जो तुम्ही पहाटे लावणार आहात तो दिवा टपात किंवा परातीत सोडा. तसंच जवळच्या देवळात तो दिवा नेऊन दीपमाळेवर किंवा झाडाच्या बुंद्याशी ठेवून प्रज्वलित करू शकता. या विधीनंतर स्वतःच्या घराच्या अंगणात किंवा गॅलरीत रक्तचंदनाने गंध उगाळून त्या गंधाने सारथी रूपासह 7 घोड्याचं रथात बसलेल्या सूर्याचं चित्र काढा. तुमच्याकडे चंदन नसेल तर तुम्ही रांगोळीने काढलं तरी चालेल. नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी. त्यानंतर गौरांचा विस्तव पेटवायचा आहे. तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत सुरक्षित ठिकाणी अगदी छोटीशी चूल मांडून तुम्ही तो पेटवलात तरी चालेल. चूल मांडणं शहरात शक्य नाही, त्यामुळे अगदी छोट्याशा विस्तवावर तुम्हाला काय करायचंय तर एका मातीच्या सुगड्यात जे संक्रांतीला आपण पूजलं होतं ते घेतलं तरी चालेल. त्यात दूध टाकायचंय आणि ते दूध त्या विस्तवावर सूर्यप्रकाशामध्ये उतू जाऊ द्यायचंय, अर्थात तापवायचंय. अर्थात सूर्यनारायणाला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. बरेच जण खिरीचा नैवेद्य सुद्धा सूर्यनारायणाला दाखवतात. नुसतं दुधाचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा खीर बनवली तरी सुद्धा चालते. शेवटी 7 रुईची पाने, 7 प्रकारचे धान्य, 7 वीर वाहून अष्टांग अर्घ्य द्यावं. सूर्याला अर्घ्य देणं खूप महत्त्वाचं असतं. त्यात मुळात अर्घ्य देणं म्हणजे काय तर जल अर्पण करा. पण हे आता अष्टांग अर्घ्य नेमके काय तर पाणी, दूध, तूप, मध, दही, रक्तचंदन, कण्हेरीची फुलं आणि कुश हे 8 पदार्थ एकत्र करून ते सूर्यनारायणाला अर्पण करावे. याला म्हणतात अष्टांग अर्घ्य देणे. त्यानंतर अन्नदान नक्की करावं. स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा. दुर्धर व्याधीपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झालं आहे. रथसप्तमीच्या दिवशी अंगणात गौऱ्या पेटवून त्यावर बोळक्यात किंवा सुगडात जे दूध उतू जाईपर्यंत तापवतात आणि नंतर ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात. यामागे सुद्धा एक कारण आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजतत्वात्मक लहरी दुधातून सुगडाभोवती निर्माण होणाऱ्या कोशाकडे आकृष्ट झाल्याने ते दूध प्रसाद बनतं आणि ते आपण ग्रहण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते.
पूर्वी चूल अस्तित्वात होती, त्यामुळे गवऱ्यांवर खीर शिजवणं शक्य होतं. पण आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातील गॅसची शेगडी तुम्ही आदल्या रात्री स्वच्छ धुवून पुसून लख्ख करावी आणि सकाळी तिची पूजा करावी आणि त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी. त्याचा सूर्यनारायणाला जाऊन नैवेद्य दाखवावा. तो सुद्धा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटू शकता. जर तुम्हाला अगदीच चूल पेटवणं किंवा बाहेर कुठं विस्तव पेटवणं शक्य नसेल, तर तुम्ही या पद्धतीने सुरक्षित मार्ग अवलंबला तरी सुद्धा चालेल. सूर्यनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवणं महत्त्वाचं आणि सूर्यनारायणाच्या प्रकाशातील ही खीर ग्रहण करणं महत्त्वाचं. तर या पद्धतीने तुम्ही रथसप्तमीला पूजा नक्की करा आणि सूर्यनारायणाचा आशीर्वाद नक्की मिळवा. रथसप्तमी हा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस. सूर्यनारायणाचा जन्म याच दिवशी ऋषी कश्यप आणि माता अदिती यांच्या घरी झाला होता आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही सूर्य उपासना केली तर त्याचं फळ हजारो पटींनी अधिक असतं. या दिवशी तुम्ही दान केलं तर त्याचं फळ तुम्हाला कैक पटींनी जास्त मिळतं. म्हणून या दिवशी काही खास उपाय करायला सांगितले जातात, कारण ते नक्की फळतात. त्यातला पहिला उपाय म्हणजे जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल, जर तुम्हाला आर्थिक अडचणी जाणवत असेल, तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करा. सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं म्हणजे जल अर्पण करायचं. तर ते कसं करायचं? तांब्याचा कलश घ्यायचा, कलशामध्ये कुंकू टाकायचं, ₹1 नाणं टाकायचं, लाल फुलं टाकायचे आणि हे जल सूर्याला अर्पण करायचं. रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तांब, गूळ, गहू आणि डाळ तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना दान करा. या उपायाने तुमची आर्थिक स्थिती चांगली होते. तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील तर त्यासुद्धा दूर होतील. आता दुसरा उपाय, तुमची जर नोकरीत प्रगती होत नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी एक तांब्याचा तुकडा घ्या, त्याचे 2 भाग करा. एक भाग वाहत्या पाण्यात सोडा आणि दुसरा भाग तुमच्याजवळ तुमच्या पर्समध्ये ठेवा. हा दुसरा तुकडा कायम तुमच्याजवळ ठेवायचा आहे. यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होते. खूप दिवसांपासून प्रमोशन मिळत नसेल तर तेही मिळायला मदत होते आणि याचा फायदा तुमच्या आरोग्यालाही होतो. आता बघूया तिसरा उपाय. रथसप्तमीच्या दिवशी अंघोळ करत असताना त्या पाण्यात खसखस, कोणतंही लाल फूल टाका. अंघोळ झाल्यावर तुपाचे दिवे, लाल फूल, अक्षदा, कापूर, धूप हे सगळं घेऊन सूर्यनारायणाची पूजा करा आणि गायत्री मंत्र किंवा सूर्याचा एखादा मंत्र म्हणा. हे तुमच्या जन्मकुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करेल आणि त्यामुळे तुम्हाला शिक्षणात येणारे अडथळे सुद्धा दूर होतील आणि आरोग्यही चांगलं राहील. रथसप्तमीला सूर्याची 12 नावे घेऊन सूर्यनमस्कारही घालावे. धन्यवाद.